चला तर मग मित्रांनो, कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे प्रायोजित कार्यक्रम वृत्तवेध, वेध चालू घडामोडींचा. ह्या मालेमध्ये श्रीहरी पांडव यांची राजेंद्र दळेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकण्याची. प्रायोजक आहेत एनलाइट एज्युकेशन, औरंगाबाद. मित्रहो नमस्कार. वृत्तवेध, वेध चालू घडामोडींचा या मालेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आजच्या या भागामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातल्या शासकीय घडामोडींसंदर्भात, शासनाच्या विविध ध्येय धोरणांसंदर्भात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्रीहरी पांडव सर. पांडव सर हे एनलाइट फाउंडेशनचे संस्थापक संचालक आहेत आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. पांडव सर, आपलंही या भागामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. पांडव सर, आता म्हटल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यातल्या विविध शासकीय ध्येय धोरणांची माहिती या भागात आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण देणार आहात. सुरुवात करूयात सर त्यातल्या महत्वाच्या घडामोडी संदर्भातली जी आहे, म्हणजे राष्ट्रीय मॉनिटायझेशन पाईपलाईन या संदर्भात. सर, ही नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन नेमकी काय आहे, तिची उद्दिष्ट काय आहेत, याबद्दल आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये काही प्रमुख ध्येय धोरणांची घोषणा ही भारत सरकारमार्फत झालेली आहे आणि येणाऱ्या 10 वर्षामध्ये भारताच्या विकासाची दिशा नेमकी कशी असणार आहे या संदर्भामध्ये एक रोडमॅप देण्याचं काम या सगळ्या घोषणांनी केलंय. आणि यामध्ये आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत त्यांची नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनची घोषणा ही अत्यंत महत्वाची आहे. या घोषणेअंतर्गत वित्तमंत्र्यांनी एक अतिशय महत्वाचा उपक्रम राबवायचं ठरवलंय. साधारणपणे 6 लाख करोड रुपयांचे भारत सरकारचे जेवढी काही मालमत्ता आहे, जिला आपण ब्राउनफील्ड प्रोजेक्ट्स असं म्हणूया, या ब्राउनफील्ड प्रोजेक्ट्सना खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि या हस्तांतरणामध्ये केवळ मिळकतीचे अधिकार हे खासगी क्षेत्राला दिले जाणार आहेत आणि मालकी हक्क हा भारत सरकारचाच असणार आहे. आणि यामधून येणारा जो पैसा आहे त्या पैशाचा वापर हा पायाभूत सोयीच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे. ही नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन मधून जी काही मिळकत येणार आहे केंद्र सरकारला, ती येणाऱ्या कालावधीमध्ये गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मालकी हक्क कोणत्याही प्रकारे खासगी क्षेत्राकडे दिले जात नाहीयेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा हा एक नवीन प्रकल्प उभारला जातोय, ज्याच्यामध्ये केवळ मिळकतीचे अधिकार प्रायव्हेट सेक्टरकडे जातील आणि प्रायव्हेट सेक्टरकडून सगळा जो एक 10-15 वर्षाचा जो कालावधी, त्यांना ज्या कालावधीसाठी ही ब्राउनफील्ड प्रोजेक्ट चालवायला दिले जाणार आहेत, त्याचे जे पैसे आहेत हे केंद्र सरकार मात्र पहिल्याच वर्षी खासगी क्षेत्राकडून घेणार आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा हा केंद्र सरकारकडे उपलब्ध होईल आणि इथून पुढच्या पायाभूत सुविधांच्या सोयी सुविधांच्या विकासावर, त्यानंतर विविध प्रकारच्या विकास कार्यक्रमांवर हा पैसा लावल्यामुळे भारताच्या विकासाचा जो रोडमॅप आहे तो अत्यंत बलशाली होईल. आणि हेच या स्कीमचं एक सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. पांडव सर, आपण आता बोलताना ब्राऊन फील्ड, ग्रीन फील्ड या दोन्ही फील्डचा उल्लेख केलात. या नेमक्या फील्ड काय आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांसाठी कशा महत्वाच्या आहेत, त्यांनी काय लक्षात ठेवायचे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जातात आणि ह्या प्रकल्पाचे गुंतवणुकीच्या प्रक्रियेवर किंवा गुंतवणुकीच्या प्रकारावर 2 प्रमुख प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो ब्राउन फील्ड प्रोजेक्ट्स किंवा ब्राउन फील्ड प्रकल्प. सर्वसाधारणपणे आधीपासून सरकारने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून उभे केलेले एखादे प्रकल्प नाविन्यकरणासाठी किंवा ज्याला आपण म्हणू शकतो विस्तारीकरणासाठी जर खासगी क्षेत्राकडे दिले गेले आणि खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मिळकतीचे अधिकार एका विशिष्ट कालावधीपुरते दिले जात असतील, तर अशा प्रकारच्या प्रकल्पांना आपण ब्राउन फील्ड प्रोजेक्ट्स असं म्हणतो. उदाहरणादाखल आपल्या मुंबईमध्येच असलेलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता हे विमानतळ पूर्णतः सरकारने बांधलेलं आहे, पण मधल्या कालावधीमध्ये हे विविध कंपन्यांना खासगी स्तरावर चालवण्यासाठी देण्यात आलं होतं. आणि ते दिलं जात असताना त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक देखील अपेक्षित होती. ती असेल विस्तारीकरणासाठी असेल किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी असेल. म्हणजे आधीपासून असलेल्या प्रोजेक्टमध्ये जर एखाद्या खासगी स्तरावरच्या कंपनीला आपण इन्व्हॉल्व करून घेतलं आणि जर ऍडिशनल गुंतवणूक केली, तर अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्सना आपण ब्राउन फील्ड प्रोजेक्ट्स असं म्हणतो. ही जी नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन आहे हिच्यामध्ये प्रामुख्याने ब्राउन फील्ड ऍसेट्स फक्त वापरले जाणार आहेत, म्हणजे सरकारच्या मालकीचे असलेले, ज्यांच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण करायचे असेच ऍसेट्स ह्याच्यामध्ये वापरले जाणार आहेत. आता ग्रीनफील्डचा अर्थ काय होतो? ग्रीनफील्ड म्हणजे पूर्णतः नव्याने तयार केले जाणारे जे प्रकल्प असणार आहेत, ज्यांच्यामध्ये 100% गुंतवणूक ही खासगी क्षेत्राकडून उभी केली जाणार आहे. मालकी हक्क हा सरकारचा असेल, पण एका विशिष्ट कालावधीसाठी हे सर्व प्रकल्प खासगी क्षेत्राला चालवण्यासाठी आणि त्यांनी केलेला जो
जो खर्च आहे तो काढण्यासाठी दिले जातील. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर दिल्ली शहरामध्ये जे पूर्णतः नवीन इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करण्यात आलं होतं, त्याचं T3 नावाचं टर्मिनल तयार करण्यात आलं होतं. हे T3 टर्मिनल पूर्णतः नव्याने बांधण्यात आलं. या एअरपोर्टला आपण ब्राउनफील्ड प्रकल्प असं म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या मॉनिटायझेशन स्कीम मध्ये विविध प्रकारचे प्रकल्प घेतले जाणार आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे रस्ते, आपल्याकडे असणारे रेल्वे रूळ, पॉवर सेक्टर मधल्या म्हणजेच ऊर्जा क्षेत्रातल्या विविध कंपन्या, अशा विविध स्तरावरचे जे भारत सरकारच्या मालकीची संपत्ती आहे ती खासगी क्षेत्राला फक्त मिळकतीच्या स्तरावर हस्तांतरित केली जाणार आहे आणि त्याच्यावरून उभा झालेला जो पैसा आहे तो इथून पुढच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणार आहे. निश्चितच पांडव सर, या पहिल्या महत्वाच्या घडामोडी संदर्भात आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण सांगितलंय. यानंतर 2 ऑगस्टची महत्वाची एक घटना होती, ती होती वाहन मोडीत काढण्याची जी योजना आहे शासनाची, ज्याला आपण व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी असं म्हणूयात. या पॉलिसी संदर्भात देखील माहिती द्या. केंद्र सरकारनं या योजनेच्या माध्यमातून काय संधी नव्यानं निर्माण केल्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वाहन वापर आणि वाहनांचा परवाना या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्याला आपण म्हणू शकतो संदिग्धता आहे आणि त्यामुळे आपण बघतो की आपल्याकडे अपघातांची संख्या देखील अधिक आहे आणि वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण देखील अधिक आहे. ह्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण जे भारतामध्ये सांगितलं जातं ते म्हणजे एखाद्या वाहनाचं आयुष्य संपल्यानंतरही ती वाहनं रस्त्यावर चालवली जातात आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारची विस्तृत अशी वाहनांना मोडीमध्ये काढण्याचं ध्येय धोरण नसल्यामुळे अशा प्रकारच्या समस्या भारतामध्ये उद्भवत आहेत. या समस्येचं पूर्णतः निराकरण करण्यासाठी, पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आणि आपल्या मर्यादित संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यासाठी केंद्र सरकारने अतिशय महत्वाकांक्षी एक ध्येय धोरण आणलेलं आहे, ज्याला व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी असं म्हटलं जातं. या व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये सर्वसाधारणपणे वैयक्तिक वापरासाठी खरेदी केली जाणारी जी वाहनं आहेत ते 15 वर्षानंतर तुम्हाला व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी अंतर्गत स्क्रॅप करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यासोबतच जर व्यावसायिक स्तरावर जर वाहनं खरेदी केली जात असतील तर व्यावसायिक वापराची म्हणजेच कमर्शियल व्हेकल्स ही साधारणपणे 10 वर्षानंतर मोडीत काढण्याची एक योजना या पूर्ण व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. सर, आता बोलताना आपण कालावधी संदर्भात उल्लेख केला जो की 10 आणि 15 वर्षाच्या कालावधीमध्ये, जर प्रायव्हेट वाहनं असतील तर 15 वर्षाचा कालावधी आणि जर व्यावसायिक वापरासाठी असतील तर 10 वर्षांसाठी. तर ही वाहनं मग अशा वेळेला 10 वर्षानंतर बाद होणार आहेत का, किंवा त्या विशिष्ट कालावधीनंतर ते बाद होतील का? विद्यार्थी मित्रांनो, असं नाहीये की 15 वर्षानंतर तुम्हाला तुमचं वाहन वापरता येणार नाही किंवा 10 वर्षानंतर तुम्हाला कमर्शियल व्हेकल वापरता येणार नाही. याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा ज्याला आपण म्हणू शकतो संस्थात्मक रचना ही केंद्र सरकारनं आणायचा प्रयत्न केलाय आणि ही रचना अशी आहे की तुमच्या वाहनाला तुम्ही खरेदी केल्यानंतर 15 वर्ष पूर्ण झाली की त्यानंतर तुम्हाला एक कंपल्सरी तुमच्या वाहनाची फिटनेस टेस्ट करावी लागेल आणि त्या फिटनेस टेस्ट मध्ये जर तुमचं वाहन यशस्वी ठरलं तर त्या वाहनाला अजून 5 वर्षाचा परवाना दिला जाणार आहे आणि जर तुमचं वाहन जर यशस्वी टेस्ट मध्ये झालं नाही तर त्याचा परवाना रद्द होईल. त्या वाहनाला रोडवर कधीही आपल्याला वापरता येणार नाही आणि त्याला कंपल्सरीली आपल्याला स्क्रॅप यार्ड मध्ये घेऊन जावं लागेल. आता दुसरं, 5 वर्षानंतर परत एकदा फिटनेस टेस्ट होईल. म्हणजे जेव्हापर्यंत एखादं वाहन फिट आहे दर 5 वर्षानंतर 15 वर्षांनी वैयक्तिक वाहनांसाठी आणि तसंच जी कमर्शियल व्हेकल्स आहेत त्या कमर्शियल व्हेकल मध्ये 10 वर्षांनंतर दर 5 वर्षांनी तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे आणि जर ते तुम्हाला मिळालं नाही तर मग त्याच केसमध्ये तुम्हाला तुमचं वाहन नॅशनल स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंतर्गत जी सर्टिफाईड स्क्रॅपिंग सेंटर्स असणार आहेत तिथे नेऊन ते स्क्रॅप करावं लागेल. सर, ज्या पद्धतीनं या व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी संदर्भात तुम्ही बोललात की म्हणजे हे सांगितलं महत्वाचं की हे वाहनं कशा पद्धतीने आपल्याला मोडीत काढायची त्याची एक दिशा सांगितली, तर याचे फायदे काय म्हणता येतील किंवा एक संधी काय आहेत याच्या माध्यमातून? विद्यार्थी मित्रांनो, ही जी व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी आहे याचे 3 प्रमुख फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या राष्ट्राला आणि समाजाला काय फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे आपल्याकडे विविध प्रकारचे धातू जे आपण व्हेकल स्क्रॅपिंगसाठी व्हेकल्समध्ये वापरतो, वाहनांमध्ये वापरले जाणारे जे धातू आहेत ते रिसायकल होतील आणि त्यामुळे आपण मर्यादित संसाधनांचा सुयोग्य आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करू शकू. त्यानंतर पूर्णतः ज्याला आपण म्हणू शकतो ज्या वाहनांचं आयुष्य संपलंय ती वाहनं बाद केल्यामुळे त्यांच्यामुळे होणारं प्रदूषण देखील आपल्याला टाळता येणार आहे आणि प्रदूषणाची समस्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर यामधून ऍड्रेस होऊ शकेल. त्यामुळे हा एक दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा झाला. आता जो व्हेकल ओनर आहे म्हणजेच मालक आहे त्याला काय फायदा आहे तो लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही तुमचं वाहन स्क्रॅपिंग साठी घेऊन जाल त्यावेळेस वाहनाच्या एक शोरूम प्राइसच्या 4 ते 5% किंमत ही तुम्हाला स्क्रॅपिंग कडून दिली जाणार आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही तुमचं वाहन मोडीत काढायला घेऊन गेला तिथे तुम्हाला 4 ते 5% पैसा हा त्या स्क्रॅपिंगच्या वेळेस दिला जाईल. बरं, इतकाच फायदा नाहीये तर तुम्ही जर
जर नवीन एखादं व्हेकल किंवा वाहन खरेदी करायला गेलात आणि तुम्हाला जो रोड टॅक्स भरायचा आहे त्या रोड टॅक्स मध्ये किमान 25% तुम्हाला काय दिलं जाणार आहे तर डिस्काउंट किंवा सूट दिली जाणार आहे. त्यामुळे हे अशा प्रकारचे विविध स्वरूपाचे ज्याला आपण म्हणू शकतो की पैशाच्या स्वरूपातले फायदे या व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी मधून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पांमधून रोजगार निर्मिती होईल, रिसायकलिंग होईल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही योजना सुसंगत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ही एक अतिशय महत्वाकांक्षी योजना असणार आहे भारत सरकारची. धन्यवाद पांडव सर. मित्र हो, आपण वृत्तवेध वेध चालू घडामोडींचा ही मालिका ऐकतो आहोत आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्रीहरी पांडव सर. पांडव सर हे वेगवेगळ्या चालू घडामोडी संदर्भात माहिती आपल्याला देत आहेत. पांडव सर, यानंतरचा प्रश्न आहे जो आहे प्रधानमंत्री गतिशक्ती मास्टर प्लॅनचा. हा प्लॅन काय आहे, याच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा कसा महत्वाचा आहे आणि त्याला कसं लक्षात ठेवायचं याबद्दल देखील सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की भारतामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो अत्यंत जास्त आहे आणि त्यामुळे त्याचा उद्योगधंद्यांवर, सेवा क्षेत्रावर आणि इतर आर्थिक कार्यांवर फार मोठा परिणाम होतो. ह्या सगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या त्यांच्या भाषणामध्ये एक अतिशय महत्वाकांक्षी घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रधानमंत्री गतिशक्ती मास्टर प्लॅन नावाचा एक मास्टर प्लॅन लॉन्च केलाय, ज्याच्यामध्ये 100 करोड लाख रुपयांचं गुंतवणूक ही आपल्याकडच्या दळणवळणाच्या संसाधनांमध्ये केली जाणार आहे. लक्षात घ्या, हा एक मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे. आता मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय तर रोड, रेल्वे, हवाई वाहतूक अशा विविध मार्गांनी एका ठिकाणाला दुसऱ्या ठिकाणाशी जोडणारा हा प्रकल्प असणार आहे आणि भारतातली अंदाजे 1200 विविध औद्योगिक क्षेत्र आणि 2 महत्वाची जी संरक्षण दृष्ट्या महत्वाची जी क्षेत्र आहेत यांना एक विशिष्ट पद्धतीनं जोडलं जाणार आहे. हे जोडलं गेल्यानंतर फायदे काय असणार आहेत तर या जोडल्या गेल्या ही सगळी क्षेत्र जोडलं गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. त्याच्या सोबतच भारतामध्ये ही सगळी क्षेत्र जोडली गेल्यामुळे दळणवळण अतिशय सुकर होणार आहे आणि उद्योगधंद्यांचा जो कालावधी आहे आर्थिक प्रक्रिया घडवून आणण्याचा तो देखील झपाट्याने सुधारणार आहे आणि ह्या सगळ्यांचा फायदा भारताच्या आर्थिक वृद्धी आणि विकासावर दूरगामी परिणाम त्याचा आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे हा जो गतिशक्ती मास्टर प्लॅन आहे हा येणाऱ्या कालावधीमध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीची नवी दालनं आपल्याला ओपन करून देणार आहे आणि त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. पांडव सर, आजच्या भागामध्ये आपण 3ही महत्वाच्या शासकीय निर्णयांसंदर्भात, ध्येय धोरणांसंदर्भात महत्वाची माहिती आपल्या विद्यार्थी मित्रांना दिलेली आहे. या भागाच्या शेवटी मला तुम्हाला विचारायचं की परीक्षेच्या दृष्टिकोनातून या 3ही महत्वाच्या घटना, घडामोडी, ध्येय धोरण, योजना याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, कसे प्रश्न निर्माण करावेत. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी ध्येय धोरण ही नेहमीच कोणत्याही परीक्षेमध्ये महत्वाची असतात. मग भले ती UPSC, MPSC सारखी परीक्षा असेल किंवा बँकिंग तत्सम परीक्षा असते. यामध्ये जर आपण पहिला प्रोजेक्ट बघितला तर याच्यामध्ये नेमकं ब्राऊनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यासोबतच एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मॉनिटायझेशन मध्ये कोणत्याही प्रकारे मालकी हक्क हा खाजगी क्षेत्राकडे दिला जात नाहीये. त्यामुळे आपल्याला जे प्रश्न विचारले जातील ते ह्याच संदर्भामध्ये विचारले जातील. लक्षात घ्या, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनची उद्दिष्ट काय आहेत, त्यानंतर कोणते ऍसेट्स ह्याच्यामध्ये असणार आहेत, त्याच्यासोबतच हे मालकी हक्क कशा प्रकारे दिले जाणार आहेत आणि किती वर्षासाठी हे प्रोजेक्ट दिले जातील या संदर्भामध्ये प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर दुसरा जो व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसीचा आपण प्रश्न बघितला, ह्याच्यामध्ये बघा आपल्याला प्रश्न काय परत तेच विचारले जातील. 3 उद्दिष्ट आहेत त्याची, काही पर्यावरणीय उद्दिष्ट आहेत, काही आर्थिक उद्दिष्ट आहेत. तर ती नेमकी काय आहेत ती आपल्याला बघायची आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये वाहन धारकाला नेमके काय फायदे आहेत त्याच्यावर देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहन धारकाला नेमकं किती पैसे परत मिळणार आहेत, त्याच्यासोबत त्याला रोड टॅक्स मध्ये किती सूट मिळणार आहे. त्यानंतर व्हेकल मॅन्युफॅक्चरर्स म्हणजेच वाहनांचं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना नेमके काय फायदे असणार आहेत. यावर जर तुम्ही व्यवस्थितपणे जर अभ्यास केलात तर मला असं वाटतं परीक्षेच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. आणि सगळ्यात शेवटचा जो प्रश्न होता गतिशक्तीचा, याच्यामध्ये मला असं वाटतं ह्याचा जो आकडा आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. 100 लाख करोड इतकी अतिशय मोठ्या प्रमाणावर मोठी अशी इन्व्हेस्टमेंट ही सद्यस्थितीला भारतामध्ये येणार आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम याच्यावर देखील आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. खूप धन्यवाद पांडव सर. आजच्या या भागामध्ये आपण महत्वाच्या ध्येय धोरणांसंदर्भात, शासकीय योजनांसंदर्भात माहिती दिलेली आहे. आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप आभार. धन्यवाद.